नमस्कार. वर्ग 10वी समरूपता या पॅटर्नमधला आपण सराव संच 1.1 मधला फक्त पहिला प्रश्न पाहिला होता, बरोबर. आता आपल्याला त्याच्यातला दुसरा प्रश्न पाहायचा. प्रश्न पहा. पुस्तक असतील तर पुस्तकात पहा. इथं एखाद्या वेळेस स्क्रीनला बरोबर प्रश्न शेअर होत नाही आहे आणि तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही मला कमेंट टाका, काय अडचण आहे काय नाही ते आपल्याला कळायला पाहिजे की नाही. कोण आहे ते? हां, आकृती प्रश्न दुसरा स्क्रीनला शेअर जर झाला नसला तर ते तुम्हाला दिसत नाही. त्याच्यामुळे काय करा, तुमच्याकडे पुस्तक असेल तर पुस्तकात बघा. सोबत दिलेल्या आकृतीमध्ये BC ला लंब AB दिला आपल्याला, त्याच्यानंतर AD ला लंब AB दिलाय. BC दिलाय तुम्हाला 4, DC दिलाय 8. विचारलंय तुम्हाला आर्य त्रिकोण ABC छेद आर्य त्रिकोण ADC काढा. त्याचे गुणधर्म पण द्यायचे आपल्याला, म्हणजे समोर लिहायचे तुम्हाला काय गुणधर्म दिलेलं आहे का. काय करायचं तुम्हाला, हाईटसाठी काय घ्यायचं आहे, H1 पहिल्या त्रिकोणाची हाईट. दुसऱ्या त्रिकोणाच्या हाईटसाठी H2 घ्यायचे. पहिल्या त्रिकोणाचा पाया, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया. हे काय करायचे तुम्हाला, पहिल्या पाया गुणिले उंची हे आपल्याकडे सूत्र दिलेलं आहे का, पुस्तकात बघत जा, बरोबर. आणि पाया गुणिले उंची हे सूत्र जर दिलं तर त्या सूत्रानुसार काम करायचं आपल्याला. त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचे, बरोबर. पाया गुणिला उंची हे आपल्याला दिलेलं आहे सूत्र. म्हणून आपल्याला H1 जर 2 त्रिकोण असतील तर, जर एकच असेल तर मग H गुणिला B घ्यायचं, बरोबर. आपण इथं H1 गुणिलं B1 घेतलं, छेदात H2 गुणाकारामध्ये B2, म्हणजे पहिल्या त्रिकोणाची उंची गुणिले पाया आणि दुसऱ्या त्रिकोणाची उंची गुणिले पाया, असं समीकरण आपल्याला तिथं तयार करायचं आहे. बघा इथं आपल्याला माप दिलेले आहेत, त्यांनी प्रत्येकाचं माप तुम्हाला दिलेलं आहे. BCचं माप किती दिलं आहे, 4. BC काय बाबा ते बघून घ्या, बरोबर. आणि AD दिलं आहे 8. तर आपल्याला सांगितलं AD किती दिलं आहे तुम्हाला, 8 सेंटीमीटर. तर तुम्हाला सांगितलं आर्य त्रिकोण ABC छेद आर्य त्रिकोण ADC हे आपल्याला काढायचं. दिलेल्या आकृतीमध्ये पाया आपल्याला दिलेला आहे. आता असा जर प्रश्न विचारला तर याच्यामध्ये आपल्याला त्याचं काय काढायचं, गुणोत्तर काढायचं आहे, बरोबर. तर लक्ष द्या, इथं काय करायचं तुम्हाला, उंची आणि पाया. उंची किती दिली, 4. उंची आकृतीत बघा BC उंची आणि AD काय त्याचा उंची, बरोबर. पाया काय आला त्याचा ते पाहिजे. पाया इथं गुणाकारामध्ये येणार का आपल्याकडं नाही, आपल्याला उंची गुणिले उंची म्हणजे उंची छेद उंची घ्यायची. 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं तुम्हाला काय काढायचं, गुणोत्तर काढायचं, बरोबर. मग आपल्याला पहिल्या त्रिकोणाची उंची दिली, मग आपण इथं लिहू, इथे H1 किती दिलाय तुम्हाला, 4, बरोबर. H1 किती दिलाय, 4 दिलेलं. H2 किती दिला, 8, बरोबर. मग म्हणून आता इथं घ्या 4/8. याचं काय करायचं तुम्हाला, गुणोत्तर काढायचंय. आता 4 न दोन्ही संख्येला भाग जातं, 4 1 4 आणि 4 2 8. आपल्याला ह्या त्रिकोणाचं गुणोत्तर ADC त्याला त्रिकोण करायचं ADC दोन्ही ठिकाणी तुमचं आले. इथं याचं गुणोत्तर किती आलंय तुमचं, आलं का बघा. हे वर लिहा, मी इथं लिहिल्यामुळे ते खाली आलं, खालचं वर गेलं तरी वाटल्यास थांबा, मी परत एकदा तुम्हाला इथं लिहून देऊ. हे BC नाव द्या. दोन्ही हे त्रिकोणाचे काय घ्यायचे आपल्याला, उंची दिलेल्या आहेत, उंचीच काढायची. उंचीचं गुणोत्तर तुम्हाला काढायचं आहे. म्हणून आपण येथे H1 किती दिलाय तुम्हाला, 4 दिलाय. H2 किती दिलाय, 8, बरोबर. बरोबर आहे का, हा.
मग इथं आपल्याला सिद्ध करा असं सांगितलं. अरे त्रिकोण ए बी सी कंसात छेद अरे त्रिकोण ए डी सी यांचं गुणोत्तर काढा. म्हणजे आपल्याला उंची दिली 4/8, यांचं गुणोत्तर जसं सांगितलं तसंच येणार. 4 1 4 आणि 4 2 किती 8, किती आलं आपलं 1/2 हे आलेलं आहे. असे प्रश्न आहेत. आता हे कशावरून काढलं आपण, इथं त्याचं उत्तर द्यायचं. तुम्हाला इथं कंस करायचं, कंसामध्ये तुम्हाला लिहून घ्यायचे समान पाया असलेले त्रिकोण. दोघांचाही पाया कसा आहे, सारखा समान पाया असलेले त्रिकोण. आपण बेसिक मध्ये पाहिले पाया समान, उंची समान. परत आपल्याला हे त्याचा गुणधर्म आहे बघा. गुणधर्म तुम्हाला पाठ करायचे, तुमच्या पुस्तकामध्ये गुणधर्म दिलेले आहे. जर गुणधर्म तुमच्या लक्षात असतील तर प्रश्नाचं उत्तर काढायला सोपं जाईल आणि परीक्षामध्ये हे आपल्याला लिहावं लागेल. आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर काढलं होतं त्यावेळेसचा आपला त्या प्रश्नामध्ये काय गुणधर्म होता, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या पाया व संगत उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे असते, बरोबर. आणि आपल्याला हे असं तिथं द्यायचं असते. कशावरून काढलं असं जर एखाद्या वेळेस आपल्याला प्रश्न विचारला तर आपल्याला त्याचं गुणोत्तर त्याचा गुणधर्म लक्षात आला पाहिजे, त्याचा गुणधर्म तुम्हाला सांगता आला पाहिजे, बरोबर. झालं का? बघा आपल्याला लवकर प्रश्न घ्यायचे. काय नाही, सोपे प्रश्न आहेत. पुढची आकृती बघा, पुढचा प्रश्न बघा. प्रश्न तिसऱ्यामध्ये तुम्हाला आकृती दिली. आकृतीमध्ये विचारलंय रेख PS लंब रेख RQ आणि RQ ला लंब रेख दिली PR. जर तुम्हाला RQ 6 दिलाय, PS 6 दिलाय, PR 12 दिलाय तर QT काढा असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, बरोबर. आकृती पहा, आकृतीमध्ये पाया समान आहे का, उंची समान आहे, काय सामान यायले आपल्याकडे पाहायचं, बरोबर. आता बघा याच्यात काय करायचं तुम्हाला. पहिला त्रिकोण कोणता दिलाय, PQR मध्ये. पहिला त्रिकोण PQR दिले का नाही, पहिला त्रिकोण PQR दिला. PQR चा पाया काय आपल्याकडं ते पाहिजे तुम्हाला. पाया किती आला याचा, इथे लिहू. पाया कोणता आला त्याचा पाया तुमच्याकडं, PR हा पाया आला, PR हा पाया, PR पाया आहे, बरोबर. त्याच्यानंतर काय करायचं आहे, त्याची उंची पाहायची. मग उंची कोणती याची, QT ही त्याची काय आहे उंची. तिला आपण संगत म्हणू, संगत पाया संगत उंचीची गुणधर्म आपल्याला लिहायचे. म्हणून QT ही संगत उंची आहे. ते झाले 2. पाया दिला मी तुम्हाला, उंची दिली, बरोबर. आता काय करायचे आपल्याला, जे दुसरा त्रिकोण दिलाय त्याच्यातलाच दुसरा एक त्रिकोण दिलाय बघा. त्याच्यामध्ये RQ एक पाया आहे आपल्याकडं, PS ही एक त्याची उंची आलेली आहे त्याच्यामध्ये, बरोबर. दुसरा पाया कोणता आहे, लिहा. कोणता पाया आहे, RQ हा पाया आहे. त्याची उंची कोणती दिलेली आहे तुम्हाला, PS, बरोबर. PS काय आहे, उंची दिलेली आहे. तिला संगत उंची लिहा वाटलं, इथे दिले मी तसं संगत उंची. तर याच्यावरून तुम्हाला काय काढा असं सांगितलंय, त्रिकोण PQR. याच्यामध्ये आपल्याला काय काढायचं आहे, QT काढायचं, बरोबर. QT काढायचं. मग 2 त्रिकोण आर्याप त्रिकोण आहेत का तुमच्याकडं, आर्याप त्रिकोण PQR, परत छेद आर्याप त्रिकोण कोणता येणार आहे आपल्याकडं, तोच PQR, बरोबर. PQR. मग याचं काय सांगितलं तुम्हाला, आपल्याकडं सूत्र काय आहे, पाया गुणिला उंची. मग आपल्याला काय घ्यायचं आहे, PR गुणिला QT. इथं देऊ आपण PR गुणाकारामध्ये QT, परत छेदामध्ये काय द्यायचे आपल्याला, हे दोघं जण. मग RQ गुणाकारामध्ये PS आलं का, आलं. आता आपल्याला काहीच माप दिलेली आहेत, त्या मापावरून आपल्याला काही प्रश्न म्हणजे ज्याचं माप आपल्याला इथं विचारले त्याचं माप काढायचं. कशाचं माप विचारले आपल्याला, QT काढायचं. वाटल्यास मी त्याला थोडंसं डॉट देऊन हे करतो, तुमचे लक्ष देईल. QTचं माप आपल्याला काढायचं.
मग QTचं माप जर काढायचं तर ह्या त्रिकोणाचं गुणोत्तर येईल का ते आपल्याला बघायचं. मग म्हणून काय करायचं आता तुम्हाला बघा, सगळ्यांचं गुणाकार PR गुणाकारामध्ये QT, परत त्याला पुढचा गुणाकार करायचा. म्हणून इथं काय करायचं आपल्याला, बरोबर RQ गुणाकारामध्ये काय PS, बरोबर. इथं लिहा म्हणून मग PR आपल्याला किती दिलेला आहे, PR हा पाया आहे. PR किती दिलाय तुम्हाला 12 गुणाकारामध्ये QT. मग इकडं RQचं माप किती दिलेलं आहे तुम्हाला 6, म्हणून 6 आणि PS पण किती दिलेला आहे 6. आपल्याला दोघांचं करायचं गुणाकार. मग ते गुणाकार करण्या अगोदर आपण QT समोर घेऊ. मग म्हणून QT बरोबर 6 6 36, 12 गुणाकारात आहे तिथं भागाकारामध्ये आले, बरोबर. आपल्याला माप काढायचे QTचं. मग आता आपण 12 आणि 36चं गुणोत्तर जर काढलं तर 12 आणि 36ला भाग जातो का हे पाहायचं. मग भाग जर जात असेल तर बघा, 12 1 12 आणि 12 3 36, म्हणून आपल्याकडे QT किती आला 3 1 क. हे त्याचं QTचं तुमच्या माप दिलेलं आहे. अशा प्रकारे तिसरा प्रश्न तुमचा झालाय. पुढे आपल्याला 2 प्रश्न दिलेले. आता हे कशावरून गुणोत्तर काढले तुम्ही त्याचं इथं आपल्याला त्याचा गुणधर्म लिहायचा असतो, बरोबर. मग आता इथं तुम्हाला जो गुणधर्म आहे ते आपल्या पुस्तकामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला असे 3 गुणधर्म दिलेले. आता इथं त्याचा गुणधर्म काय लिहायचं तुम्हाला, 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. हे सिद्ध झालं. आता कशावरून, दोघांचं काय केला गुणाकार, इकडे काय झाला गुणाकार करून आपण इथं काय केलं, त्याला भाग दिला. भाग दिल्यानंतर त्याचं गुणोत्तर आलं जे आपण 3 एकक मध्ये लिहिलेलं आहे, ते आलं तुमचं 3 एकक, बरोबर. बघा अशा प्रकारे प्रश्न तिसरा संपला. प्रश्न चौथा आणि 5वा आपल्याकडे 2च प्रश्न राहिले, ते पटकन बघा. म्हणजे तुम्हाला हे समीकरण समजलं तर सोपं आहे. तसे तर सोपेच प्रश्न आहेत, ते बघा. नाही लक्षात आलं तुम्हाला तर मी लगेच इथं सोडून देईन, बरोबर. पुढं बघा, हे झालं का लिहायचं तुमचं. वाटल्यास याचा स्क्रीनशॉट काढा, नंतर लिहा. या प्रश्नामध्ये तुम्हाला आकृती दिली. शेजारील आकृतीत APला लंब BC आणि ADला समांतर BC, तर ॲरे ऑफ त्रिकोण ABC संगत ॲरे ऑफ त्रिकोण दिले तुम्हाला BCD काढा असं तुम्हाला सांगितलेलं आहे, बरोबर. आकृती बघा, आकृतीमध्ये तुम्हाला दिले. त्याच्यानंतर आपल्याला D आणि C यांना एक छेदणारी रेषा काढायची आणि तिथं Q बिंदू घेऊन त्याच्यावर एक कोन तयार करायचा आहे. म्हणजे 2 समांतर रेषा तुम्हाला दिलेली. समांतर रेषेचे वरून आपल्याला त्याचं गुणधर्म काय येईल ते बघायचं आहे आणि त्या प्रकारेमध्ये तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं आहे. याचं सुरुवातीला आपण पक्ष घेऊ. DQला लंब काय दिलं आहे तुम्हाला आकृतीमध्ये बघा, DQ लंब BCQ हे 3 बिंदू आहेत, BCQ. Q पण आपल्याला Cच्या नंतर एक समांतर रेषावर एक छेदिका घेऊन D या बिंदूतून निघणारी रेषा Cच्या समोर आणून तिथे Q बिंदू घ्यायचा आहे. डायग्राम आपल्याला पूर्ण दिलेली नाही पुस्तकात, नुसती प्रश्नासाठी डायग्राम दिलेली आहे. म्हणून आपण इथे लिहू DQला लंब कोणता दिला आहे तुम्हाला BC. मग BC काढा. BC हा काढा असा प्रश्न जर आपल्याला विचारला तर इथं आपल्याकडं बिंदू येते. मग इथं एक बिंदू आला तुमचा B, परत दुसरा बिंदू कोणता यायला C आणि तिसरा बिंदू यायला Q. बिंदू B, बिंदू C आणि बिंदू Q हे समजा आपल्याकडे झाला एक पक्ष, जसा प्रमायामध्ये येतो का नाही. मग पक्ष कसा तयार झाला, आपल्याला काय दिलेलं आहे, ADला समांतर BC दिला आहे. म्हणून ADला समांतर BC इथे लिहू वाटल्यास पक्ष, बरोबर. आता काय करायचं तुम्हाला, AP समांतर DQ आहे का हे बघायचे. याला आपण बघू. म्हणून काय सांगितलं होतं तुम्हाला, APला समांतर DQ काढायचा आहे. आपल्याला DQला एक मी तुम्हाला अजून एकदा सांगतो, त्या डायग्राममध्ये D बिंदूतून निघणारी एक छेदिका घ्यायची खाली आणि तिनं त्या समांतर रेषेला छेद केल्यावर तिथे Q नावाचा बिंदू आपल्याला घ्यायचा आहे. ती आकृती आपल्याला पूर्ण करायची आहे, बरोबर. आता ह्याचं काय गुणोत्तर, याला एक नंबर द्या.
याचं गुणोत्तर आहे आपल्याला दोन समांतर रेषातील लंब उंची समान असते. हे त्याचा एक गुणधर्म इथे लिहायचं आहे तुम्हाला. दोन समांतर रेषातील लंब उंची समान असते म्हणून इथे समांतर बिंदू आपल्याला दिलेले आहेत. आता विचारले कोणकोणते त्रिकोण तुम्हाला ते लिहून घ्या. चला, दोन समांतर रेषातील लंब उंची समान असते. झालं का? मग तेच आपल्याला सिद्ध करायचं. समान पाया आहे का समान उंची आहे ते पाहायचे आपल्याला. बरोबर. मग आता कोणता त्रिकोण सांगितलं तुम्हाला? ॲरे त्रिकोण कोणता दिलाय? ॲरे त्रिकोण ABC दिला. ABC छेद दुसरा ॲरे त्रिकोण कोणता दिलाय तुम्हाला? BDC. मग इथे BCD लिहा किंवा BDC लिहिला तरी चालते, कोणताही त्रिकोण लिहिला तरी. मग याच्यामध्ये AP छेद काय घ्यायचं आपल्याला? DQ. AP छेद DQ. याचं काय समान आलं आपल्याकडं? याचा पाया समान आलाय आपल्याला. मग इथे लिहू आपण समान पाया असलेले त्रिकोण. समान पाया असलेले त्रिकोण. बरोबर झालं का? आता याचं गुणोत्तर काय? मग AP हे समांतर आहेत म्हणून आपल्याला APच घ्यायचे. AP दोन्ही त्रिकोणाची काय दिली तुम्हाला? पाया समान असलेले त्रिकोण दिलेले आहेत. मग इथं काय करायचं तुम्हाला? त्याचं गुणोत्तर काढायचं. गुणोत्तर आपल्याला घ्यायचं आहे AP छेद AP. याचं गुणोत्तर तुमच्याकडं फक्त 1/1 किंवा 1 जसे 1 जरी तुम्ही काढलं तरी चालते. मग आपल्याला काय याचं गुणोत्तर काढावं लागलं? आपल्याला दिलं तर ॲरे त्रिकोण ABC गुणोत्तरात ॲरे त्रिकोण BCD याचं गुणोत्तर आलं 1:1 किंवा 1 जसं 1 म्हणलं तरी तुमच्याकडं चालेल. अशा प्रकारे आपला चौथा प्रश्न होता, तो पण इथं संपला आहे. प्रश्न लिहून घ्या. नाही समजलं पुन्हा एकदा मला कमेंट करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक त्रिकोणामध्ये त्याचं गुणधर्म प्रत्येक उत्तरामध्ये तुम्हाला उत्तर काढताना त्याचं गुणधर्म लिहायचा आहे. गुणधर्म जर तुम्ही नाही लिहिला तर ते प्रश्नाचं उत्तर तुमच्या योग्य ठरणार नाही. प्रश्न चौथा तुम्हाला चार ॲरे त्रिकोण तिथं विचारलेले, त्याचं गुणधर्म काढायचं आहे. मग त्याची समान उंची असेल तर उंची लिहायची, समान पाया असेल तर पाया लिहायचा आहे. आणि जर समान उंची समान पाया नसेल तर त्यांचं क्षेत्रफळ हे त्याच्या गुणाकाराचे गुणोत्तर एवढे येते का हे तुम्हाला बघायचं आहे. पाचवा तुम्ही सोडवा. नाही तुम्ही सोडवला तर मला विचारा, वाटल्यास पुढच्या वेळेस आपण त्याला सोडून ठेवू. समजलं का? चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन फास्ट पडते. बरोबर? हो झालं काय?